श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 6. आजीचा मोठा गुण म्हणजे नीटनेटकेपणा. घरातल्या सगळ्या वस्तू ती नीटनेटक्या ठेवायची, नीट काळजीही घ्यायची. गबाळेपणा, अस्वच्छता, गैरशिस्त आजीला मुळीच आवडायची नाही. रोजची वापरायची भांडी आजी अगदी स्वच्छ लखलखीत घासून जागेवर लावून ठेवायचीच, पण वापरात नसलेली जास्तीची भांडी सुद्धा नियमाने घासून पुसून ठेवायची. आजीचे हे गुण नरहरीमध्ये आपोआपच उतरले. एक दिवस सत्यभामाबाई ओसरीवर जाऊन नारायण शास्त्रींसमोर उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या, आता माझं वय झालं. माझ्याच्याने घरातली कामं होत नाहीत. घरातली कामं नीट व्हावीत म्हणून तरी गृहिणी आणायला पाहिजे नाही का? नारायण शास्त्रींनी ओळखलं. आपण विवाह करावा म्हणून त्यांचा हात रागा चाललाय. गंभीरपणाचा आव आणून ते म्हणाले, खरे आहे आपण म्हणता ते. आपल्या मदतीसाठी आता या घरामध्ये गृहिणी यायला पाहिजे. शेवटी नारायण शास्त्री विवाहाला तयार झाले. म्हणून सत्यभामाबाईंना समाधान वाटलं. त्या हळुवारपणे म्हणाल्या, मग मग मुलगी बघूया ना आता. एक स्थळ नुकतंच सांगून आलंय. आपलं वय तसं काही फार नाही. मुलीकडच्या लोकांना मान्य आहे. ते गंभीरपणाने म्हणाले, किती वय आहे मुलीचं? त्या काहीशा आवेशानेच म्हणाल्या, मुलीचं वय 8-9 वर्षांचंच आहे. 40शीतल्या पुरुषानं अशी मुलगी करणं रीतीला धरूनच आहे. पुरुषांचं कर्तृत्व बघायचं असतं, वय नाही. मी त्या मंडळींकडे आत्ताच सांगावा धाडते. नारायण शास्त्री काहीसे हसून म्हणाले, सांगावा धाडावा आपण, पण आता मुलगी बघायची ती आपल्या जनार्दनासाठी. सत्यभामाबाई हे ऐकून चमकल्या. त्यांना काय बोलावं हेच कळेना. विषादही वाटत होता, समाधान सुद्धा वाटत होतं. जावई बापूंच्या थोरपणाचा अभिमान सुद्धा वाटत होता. जनार्दनासाठी स्थळ सांगून येऊ लागली. एक स्थळ पसंत पडलं. जनार्दनाचा विवाह झाला आणि त्याच वेळी नरहरीचं मौंजी बंधनही संपन्न झालं. दोन्ही समारंभ अगदी साधेपणाने साजरे झाले. नारायण शास्त्री म्हणाले, विवाह आणि मौंजी बंधन हे संस्कार म्हणूनच साजरे करावे. थाटमाट, जेवणाच्या पंक्ती, आहेराचं देणं घेणं पाहिजेच कशाला? नरहरीची मुंज झाल्यानंतर आशीर्वाद देताना स्वानंद स्वामी नरहरीला म्हणाले, तू कोण आहेस हे मला ठाऊक आहे बाळा. परमेश्वराच्या सान्निध्यात वाढणारा तू. तुझ्या ईश्वर भक्तीत अधिकाधिक वाढ होईल असा मी तुला आशीर्वाद देतो. तू बटू नाहीस, तू ब्रह्म आहेस. नरहरी भारावल्यासारखा स्वानंद स्वामींच्या डोळ्यांकडं बघतच राहिला. त्याला वाटलं, त्या डोळ्यांच्या जागी सूर्यासारखे प्रखर तेजस्वी आणि चंद्रासारखे शीतल तेजोगोल चमकतायत आणि आपल्यावर एका आगळ्या प्रकाशाचा, तेजाचा वर्षाव होतोय. स्थळ, काळ, वेळ यांच्या पलीकडेच आपण गेलेलो आहोत. दुसऱ्या दिवशी सकाळीच स्वानंद स्वामी रायगडला परत गेले. एक दिवस वज्राघात व्हावा अशी बातमी कानांवर आली. छत्रपती शिवाजी महाराजांनी देह ठेवला. मराठी दौलतीवर हा फार मोठा घाला होता. सारे जण हळहळत राहिले. पाठोपाठ संभाजीराजे छत्रपती झाल्याची वार्ताही कानावर आली. दिवस पुढे सरकत होते. छत्रपती संभाजी महाराजांचं जुन्या प्रधानांशी आणि अधिकाऱ्यांशी जमत नाही. त्यांनी काही प्रधानांना मृत्यूदंड दिला, काहींना काढून टाकलं. सोयराबाई साहेबांनाही मृत्यूदंड दिला. समर्थ रामदास स्वामींनी सज्जनगडावर देह ठेवला असल्यामुळं संभाजी महाराजांना कोणाचा धाक राहिला नाही अशा वार्ता पसरत राहिल्या. काही खऱ्या, काही अतिरंजित. श्रीराम समर्थ श्रीराम.